तुम्ही पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये कार परचेस करण्याचा विचार करत आहात का? तर थोडं थांबा, कारण जीएसटी लॉ मध्ये एक प्रपोजल येत आहे ज्यामध्ये एलिजिबल बिझनेस ओनरला कार परचेसवर मोठा जीएसटी बेनिफिट मिळू शकतो. सध्या जीएसटी लॉ मध्ये सेक्शन 17 सब सेक्शन 5 मध्ये असलेल्या रेस्ट्रिक्शन्स मुळे बिझनेस ओनरला कार परचेस वरील आयटीसी क्लेम करता येत नाही. म्हणजेच जर बिझनेस ओनरने कार परचेस केलेली असेल आणि त्यावर भरलेला जीएसटी आहे तो ऍडिशनल कॉस्ट म्हणून त्यांना पे करावा लागतो. पण आता जीएसटी काउन्सिलच्या लॉ कमिटीने एक प्रपोजल सुचवला आहे ज्यामध्ये बिझनेस ओनरने जर त्यांच्या बिझनेस यूज साठी कार परचेस केली तर त्यांना आयटीसी हा अलाउ होऊ शकतो. पण लक्षात ठेवा, हे अजून प्रपोजल आहे. जीएसटी काउन्सिलने अजून याला अप्रूव्हल दिलेले नाही. आता एक एक्झाम्पल बघूया. जर तुम्ही फॉर्च्युनर कार घेत असाल आणि त्याची किंमत 50 लाख आहे तर याचा बेनिफिट मिळून तुम्हाला ती कार 35 लाखांपर्यंत जाऊ शकते. तसेच जर तुम्ही क्रेटा कार परचेस करत असाल आणि त्याची व्हॅल्यू 20 लाख आहे तर जीएसटीचा बेनिफिट मिळून तुम्हाला ती व्हॅल्यू 15 लाखांपर्यंत जाऊ शकते. पण लक्षात ठेवा, ही सूट फक्त बिझनेस ओनर साठी आहे. पर्सनल यूज साठी घेण्यात आलेली कारवर तुम्ही जीएसटी क्रेडिट घेऊ शकत नाही. आणि अजून अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी फॉलो करा, शेअर करा आणि सेव्ह करा.